नमस्कार. मी प्रितेश प्रभुणे, पदवीधर. लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ, कॉर्पोरेशनच्या निवडणुका या सगळ्यात आपल्याला माहिती आहेतच. पण त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाची सुद्धा निवडणूक होते हे मलाही आता थोड्या वर्षापूर्वीच कळलं. त्याचाही एक आमदार आपल्यामधनं निवडून जातो आणि आपल्यासाठी काम करतो हेही आता विधान परिषदेत मला नुकतंच कळलं की आपल्याकडनं असं कोणीतरी आपल्यासाठी लढण्यासाठी आपल्याकडनं एक आमदार जातो. तो काय काम करतो हे परमेश्वराला माहिती. माझं एकच म्हणणं आहे की सर्व पदवीधर जे आपण शिकतो, शिक्षण घेतो आपण, आणि शिक्षण घेतल्यानंतर आपण एक पदवीधर म्हणून समाजामध्ये आपली एक गणती होते, आपल्याला एक मान सन्मान मिळतो. प्रत्येक पदवीधराचा एक हक्क असतो, एक न्याय त्याला मिळावा हा त्याचा अपेक्षा असते की पदवीधर झाल्यानंतर की आपल्याला नोकरी मिळावी, आपल्या नोकरीसाठी हक्कासाठी लढणार कोणीतरी पाहिजे. कोणीतरी आपण कोणाला जाऊन भेटायचं आणि आपल्याला काय दिशा आहे पुढं, ही दिशाच जर आपल्याला माहिती नसेल तर आपण व्यर्थ आहे, आपलं शिकणंही व्यर्थ आहे आणि आपली पदवी सुद्धा व्यर्थ आहे. माझं सर्व पदवीधरांना एकच आव्हान आहे की आता हा जो पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक येते पुढच्या वर्षी, त्या पदवीधराच्या मतदानासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपली नोंदणी करावी आणि जास्तीत जास्त मतदान करावं. हे मी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा उपाध्यक्ष म्हणून बोलत नाहीये, ते एक पदवीधर म्हणून बोलतोय. पण मनसे माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे सुद्धा मी आपल्या सर्व पदवीधरांना असे आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने मतदार नोंदणीला प्रतिसाद द्या. मतदार नोंदणी झाल्यानंतर ज्यावेळेस निवडणूक आहे त्यावेळेस आपल्याला जो योग्य वाटेल तो उमेदवार, पण मतदान निश्चित करा. मतदानाने आपलाच फायदा आहे आणि आपणच कुठेतरी याच्यामध्ये बेनिफिशियरी ठरणार आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की जास्तीत जास्त मतदान करावं, हे माझं जाहीर आवाहन. धन्यवाद.